सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 169 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सगळे रॉयल गँग मेंबर्स अर्जुन रावांना आणायला निघाले होते आणि मध्येच सचिन म्हणाला, काही खाऊ घ्यायचा असतो का रे? बाळासाठी फळं वगैरे. म्हणजे सगळे नेतात ना, कोणाच्या घरी जाताना असं रिकाम्या हाताने जायचं नसतं. राहुल म्हणाला, घ्या फळं घ्या, पण साली सकट खायची नको, साल सोडून खायची घ्या. नाहीतर तो गधडा लगेच म्हणतो, सालीसोबत फळं खायला हरकत नाही आणि माझ्या बायकोवरच जोक मारत बसतो. तसा चैतन्य हसून म्हणाला, आता तुझी बायको आहेच त्याची साली, तर तो मारणारच ना जोक. मारू दे की, आणि तू पण मार की त्याच्या बायकोवर जोक, ती पण तुझी साली आहे ना. राहुल म्हणाला, नाही, आधी त्या वहिनी झाल्या ना आपल्या, मग आता कायम वहिनी म्हणूनच आपण त्यांचा आदर करणार. कोमल आधी त्याची मेहुणी आणि मग त्याची वहिनी झाली. फरक आहे यार. आपल्याला नाही जमणार मयुरी वहिनींना अरेतुरे करायला. आणि मग त्यांनी संत्री केळी असली फळं घेतली, साल काढून खायची आणि खेळण्याच्या दुकानात शिरले. राहुलने बाबा गाडी पाहिली आणि म्हणाला, ही कशी वाटते, घ्यायची का अर्जुनच्या बछड्यासाठी? चैतन्य म्हणाला, मी काही चेंगूट आहे म्हणून बोलत नाही, पण यार या बाबा गाडीत ज्युनियर अर्जुनचे बाबा बसतील, म्हणजे सिनियर अर्जुनराव. इतकी मोठी आहे ही गाडी, पण छान आहे. आपण ना त्याला ती त्याच्या पहिल्या वाढदिवसाला देऊ, चालेल ना? आता सगळ्यांना ते पटलं. मग आता काय घ्यायचं, सचिननं विचारलं. राहुल म्हणाला, मग खुळखुळा घेऊ, पझल घेऊ, फुगे आणि सॉफ्ट टॉय, असं बरंच काही घेऊन ही गँग निघाली. चैतन्य म्हणाला, सचिनराव तुम्हाला कितवा महिना आहे? नाही म्हणजे तुमच्या बाळासाठी पण आम्हाला खरेदी करायला बरी. सचिन म्हणाला, अजून 3 महिने वेळ आहे, 6वा महिना चालू आहे. मग आता तुझं डोहाळे जेवण ते कधी करणार? सचिन म्हणाला, करणार आहे, पण हे आधी अर्जुनचं होऊ दे ना. तो आणि वहिनी घरी आल्याशिवाय कसं काय करणार? राहुल म्हणाला, सचिन तू तुझ्या घरच्यांना कळवलं लताबद्दल? सचिन नाराज होत म्हणाला, नाही. म्हणजे तिच्या आईला कळवलं आहे, त्यांचं बोलणं सुरू असतं, आणि माझ्या घरच्यांनासुद्धा कुठून तरी कळालंच असणार. चैतन्य म्हणाला, मग त्यांनी तुझ्याशी कॉन्टॅक्ट नाही केला? आता ते आजी आजोबा होणार म्हणून तरी? चैतन्य कसनुसं हसून म्हणाला, मी काय एकटाच मुलगा आहे का त्यांना, जे माझ्या मुलाचे ते आजी आजोबा होतील? माझे 2 मोठे भाऊ आहेत, 2 बहिणी, यांची नातवंड आहेत त्यांना ऑलरेडी. त्यामुळे त्यांना माझ्या मुलांचं काय कौतुक असणार. जाऊ दे ना यार. इतर आईबाबांसारखे माझे आईबाबा इमोशनल नाहीत, ते खूप प्रॅक्टिकल आहेत. आणि मुळातच मी घरात धाकटा, 4 भावंडांच्या पाठीवर झालेला, त्यामुळे माझं कौतुक सगळ्यांना कमीच आहे. त्याच्यासाठी जरी मी 5वं अपत्य असलो तरी माझ्यासाठी मात्र ते एकटेच आईबाबा आहेत ना, पण त्यांना ते समजत नाही. असं म्हणून सचिन थोडा इमोशनल झाला आणि चैतन्याने त्याच्या पाठीवर थाप टाकली आणि म्हणाला, सगळे गेले तेल लावत, त्यांच्या आईची गा. असं म्हणणार इतक्यात राहुल म्हणाला, चैतन्य कंट्रोल युअर सेल्फ. चैतन्यानं जीभ चावली आणि म्हणाला, सॉरी हा सचिन, थोडीशी जीभ घसरली यार. आणि सचिन थोडासा हसून म्हणाला, जाऊ दे मरू दे, तू कशाला सॉरी म्हणतोस, पण आता मी शिकलो आहे त्यांच्याशिवाय जगायला, आणि तुम्ही सगळे आहात ना, अर्जुनमुळे तर मी आता स्वतंत्र झालो आहे. राहुल म्हणाला, सचिन तू आणखीन किती दिवस तिथे राहणार आहेस? म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही बरं का, हा गैरसमज तू करून घेऊ नकोस. सचिन म्हणाला, हे काय चालवले तुम्ही? प्रत्येक गोष्टीत सॉरी काय, गैरसमज करून घेऊ नको काय? तुम्ही कधीपासून इतका विचार करायला लागला? बिनधास्त बोलत जा, मला नाही काही वाटणार. आणि राहुल मी हे करून बघितलं आहे, पण अर्जुन जाम चिडला होता. मी त्याला घरखर्चाचे पैसे दिले, पण 2 दिवस बोलला नाही माझ्याशी, आणि वहिनीसुद्धा. तो मला विषयच काढू देत नाही, घर सोडून जायचा. आणि जगायला काय लागतं यार, 2 वेळचं जेवण, एक चांगली बायको जी संसारात साथ देणारी, आणि तुमच्यासारखे जीवलग मित्र असल्यावर आयुष्य सुखीच सुखी, आणखी काही नको मला. मग इकडे मयुरीचे आईबाबा आता घरी नव्हते, ते मार्केटमध्ये गेले होते बाहेर,
आणि आता कडक ऊन पडलं होतं दुपारचं. पाऊस कमी झाला होता. श्रावण सरी सुरू झाल्या होत्या. उद्या नागपंचमी होती. ती बाळाला आंघोळ घालत होती आणि अर्जुन वरून पाणी घालत होता. बाळ पालथं टाकलं होतं पायावर. गोरा गोमटा तजेलदार बाळसेदार खूप गोंडस दिसत होता आशू. आता तब्येत पण सुधारत होती त्याची खूप, आणि चेहरा आकार घेत होता. सेम अर्जुनराव दिसत होता तो. अगदी म्हणतात ना तोंडातून पडल्यासारखा, तसाच. आणि तो मान वर उचलून बघत होता. अर्जुन म्हणाला, बघतोय बघ कसा माझ्याकडे. आशू, मी पण येऊ आंघोळ करायला? आणि ती हसली आणि म्हणाली, अर्जुनराव नीट पाणी घाला, गप्पा नंतर मारा, नाहीतर त्याच्या नाकातोंडात पाणी जाईल. हां, त्याला हसवू नका बरं. पण सिनियर आणि ज्युनियर दोघेही तिचं ऐकत नव्हते. अर्जुन पुन्हा हसून म्हणाला, आशू, मी पण येऊ तुझ्यासोबत आंघोळ करायला? तर तो मोठी चोखत हसत होता. आणि अर्जुन म्हणाला, गदड्या, तू तर खाली, मग मी झोपतो पालता आईच्या पायावर. ए मयू, मला पण अशीच घालणार ना आंघोळ पायावर पालता टाकून? ती खूप हसली आणि म्हणाली, आता तुम्ही पालते इथं कुठं पडता? तेवढे लहान आहात का? तो म्हणाला, हो ना, मी तर आता बेडवर पालता उताना होतोय सध्या. झोपच येत नाही गं बायकोशिवाय. ती हसली आणि म्हणाली, जितक्या लवकर तुम्ही मुहूर्त काढाल तितका फायदा तुमचाच आहे. आता आशू खूप जास्त मोठी चोकत होता. अर्जुन म्हणाला, ए मयू, दे ना गं त्याला प्यायला. बघ ना किती भूक लागली त्याला. बोटं चोकून चोकून लाल केली त्यानं. ती म्हणाली, हो झालेच. आता आंघोळ झाली की कपडे घालायचे, पावडर लावायची आणि तो दूध पीत पीत झोपणार. त्याचं रोजचं रुटीन आहे ते. मग दोघेही तिच्या रूममध्ये आले. तिने आशूला कोरडा केला आणि काजळ लावलं. अर्जुन तिच्या समोरच बसला होता. तिने काजळाचं एक बोट त्याच्याही कानामागे लावलं आणि तो हसला. मग तिने आशूला पावडर लावली. मग त्यानंही गाल पुढे केला. तिने त्यालाही पावडर लावली आणि आता आशू तिच्या छातीशी चाळा करू लागला. त्याला खूप भूक लागली होती. त्याच्या नाजूक इवल्या इवल्या बोटांनी मयूरला गुदगुल्या होत होत्या. आणि ते बघून अर्जुनराव म्हणाले, किती ग तरसवतेस त्याला, दे ना त्याला दूध, मलाही अशीच त्रास देतेस. मग तिनं आशूला दूध प्यायला दिलं आणि तो दूध ओढू लागला. आणि अर्जुन सावटपणा करत म्हणाला, मयू, तू मला काजळ लावलं, पावडर लावलीस, मग माझं दूध ते कोण देणार? आणि ती खूप जोरात लाजून हसली. तसं दचकून आशूने त्याच्या तोंडातून तिचं स्तन सोडलं आणि तो लट्ट दिशे हलला आणि डोळे मोठे करून तिच्याकडे पाहायला लागला आणि व्या करून रडायला लागला. आणि आता तिला तिचं हसू आवरत नव्हतं. आणि अर्जुनसुद्धा थोडा थोडा हसत होता. ती म्हणाली, ईश्य, किती होच आवडतो मी, जा बरं तिकडे. अर्जुन पुन्हा सावटपणा करत म्हणाला, दूध तर इकडे आहे, मग तिकडे जाऊन काय करू? कमी पण रडू आता आशूसारखा. ती म्हणाली, हे दूध आशूचं आहे, त्याच्या हक्काचं. तुमच्या हक्काचं तुम्ही पिऊन बसलात. आणि इतकंच दूध प्यायचं असेल तर जा तिकडे गॅसवर ठेवलंय, म्हशीचं दूध प्या. आणि तो म्हणाला, हो ग, लहानपणीच फक्त आपल्या हक्काचं दूध मिळत असतं, ते अमृत असतं. आता यानंतर हे अमृत मिळणार ते थेट दुसरा जन्म घेतल्यावरच. मग आशू पीत पीत गाढ झोपला. ती सुटकेचा निश्वास टाकत म्हणाली, चला आता 2-3 तास घोर नाही. आणि अर्जुन म्हणाला, बायको, मग आता काय करायचं या 2-3 तासात? आई बाबा घरी नाहीत, आशू पण झोपला आहे, मग सगळा वेळ फक्त आपला. असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि किस केला तिच्या मानेवर. तशी ती शहारली आणि म्हणाली, या 3 तासात ना स्वेटर विणता का तुम्ही आशूसाठी? तेवढंच राहिलं आहे तुमचं करायचं, बाकी सगळं तर करून झालं. तो फक्त हसला. ती म्हणाली, सोडा बरं, मला कसं तरीच होतंय. तो म्हणाला, हे कसं होतंय गं, सांग ना मला, माझ्याकडे उपाय आहे त्यावर. ती त्याला कोपर मारत म्हणाली, जा तिकडे, जरा म्हणून कंट्रोल नाही करत तुम्ही. आता आपलं एकदा ठरलं आहे ना, मग काय सारखं सारखं तो विषय काढता? अर्जुन म्हणाला, आपलं ठरलं आहे ग, पण म्हटलं आपलं प्रयत्न करायला काय हरकत आहे ना, साधलं तर साधलं म्हणून. आणि आलीच जर तुला माझी दया आणि झालाच चमत्कार. आणि भर उन्हाळ्यात पडलाच पाऊस आणि नदीला पूर आला आणि
बुडालो मी त्या नदीत आकंठ, तर काय वाईट आहे. आणि ती खूप हसली. आणि अर्जुन म्हणाला, आणि कंट्रोल करायचं तू मला नको सांगू, माझा ताबा आहे माझ्यावर. ती म्हणाली, हो ना, दिसतोय ना तुमचा ताबा. दिवसातल्या 24 तासांपैकी 12 वेळा मिठी मारता, ती सुद्धा अश्लील. 6 वेळा चाळे करता, 2 ते 3 वेळा लिपलॉक करत किस करता, आणि म्हणे कंट्रोल करतो. नुसत्या थापा मारताना अर्जुनराव. आणि तो हसून म्हणाला, पण तू एकदासुद्धा मला आत नाही येऊ दिलंस. त्याचं काय? वरवर नुसती मला झुलवतेस ना, असं म्हणून त्यानं तिच्या गालावर पुन्हा किस केला. ती हसली आणि म्हणाली, अहो तुमच्या गँगला फोन करा ना, कधी येणार आहे ते बघा. तो म्हणाला, येतीलच कधीही, 5 मिनिटात सुद्धा. मग तिनं चहा ठेवला सर्वांसाठी आणि त्याला म्हणाली, चहाकडे बघा हां, मी आलेच. आणि अर्जुनराव म्हणाले, बघितलं, छान दिसतोय बरं का चहा. ती हसून म्हणाली, पुरे ना आगाऊपणा, तुमचे हे विनोद कधी बंद होतील काय माहीत. चहाकडे बघा म्हणजे लक्ष ठेवा, उतू जाऊ देऊ नका, मी आलेच. असं म्हणून ती आत गेली. आणि अर्जुनराव म्हणाले, इकडे आमची जवानी उतू चालली आहे, त्याचं कोणालाच काही पडलं नाही. आणि काय ते चहाच्या पाण्याचं कौतुक. आणि मग ती म्हणाली, चहा उतू जाऊन गॅस खराब झाला ना अर्जुनराव, तर तुम्हाला पुसायला लागेल. तो म्हणाला, आता तेवढंच राहिलं होतं, तुझ्या प्रेमात सासरवाडीची टॉयलेट पण स्वच्छ करून देतं की, बोल करू का. आणि तू म्हणत असशील तर हजामतीसुद्धा करतो तुझ्या घरच्यांची. ती खूप हसली आणि म्हणाली, काय होतं मी पण. आणि तो म्हणाला, आता तू बोलतेसच तशी, तर मी तरी काय करू. तू चल ग इथून एकदा, मग दाखवतोस तुला. ती हसून म्हणाली, अर्जुनराव काय काय दाखवणार. आणि तो म्हणाला, मरू दे तो विषय, तू करत तर काहीच नाही आणि मला पण करून देत नाही. आणि मी नुसता भात्यासारखा धापा टाकत राहतो. आणि असं म्हणून टकमक चहाकडे बघत बसले. आता घरात कोणीच नव्हतं, म्हणून मग मुक्त कंठाने शिट्टी वाजवून शिट्टीवरचं गाणं म्हणायला लागले. जागा झालाय सारा गाव, तांबडं फुटाय लागलं, तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाय लागलं. आणि ती खूप हसली आणि म्हणाली, मला या गाण्याचा अर्थ कळतो बरं का. तो म्हणाला, हो खरं की काय, मग लावतेस का तुझी घागर नळाला. ती म्हणाली, लावणार, पण आज नाही, तुमचे करवले येतील ना आत्ता, तेव्हा लवकरचा मुहूर्त काढायला लावा. आणि इतक्यात बाहेर हॉर्न वाजला. राहुलच्या गाडीचा आवाज अर्जुन ओळखला आणि म्हणाला, आले माझे कर्दन काळ. मयू त्यांना हाकलून दे ग, म्हणावा आज बाबा घरी नाहीत, नंतर या पुढच्या संडेला. ती म्हणाली, वारे वा, धारी आलेल्या पाहुण्यांना असं हकलायचं असतं का. मी तर त्यांचा पाहुणचार करणार आहे, जेवल्याशिवाय त्यांना पाठवणार नाही. आणि अर्जुन बाहेर गेला. आणि चैतन्य म्हणाला, अर्जुन तुला पण बळसं आलं की रे, भारी दिसतोस हां, एकदम गुटगुटीत खारीक खोबरं खाऊन. राहुल म्हणाला, एक खुळखुळा दे रे त्याच्या हातात, बसेल वाजवत. बाळसेदार 31 वर्षाचं तान्हं बाळ. आणि सगळे हसायला लागले. सचिन म्हणाला, ए बघू बघू, हा कानामागे काळा टिकला कसला आहे. अरे बाप रे, काजळ पण लावलं की काय आता बायकोनं. अरे देवा, हद्दच झाली बाबा. अर्जुन मग अंगठा चोकत बस ना तंडात धरून. आणि टकूचं ते कुठं आहे ते पण घाल. आता आल्या आल्या स्वागताला सगळ्यांनी अर्जुनला पिडायला सुरुवात केली. आणि अर्जुन म्हणाला, तुमच्या आईचं टोकूचं, गप्प बसा भाड्यानं, नाहीतर इथेच पार्श्वभागावर लात घालून बाहेरूनच हाकलून दिले एकेकाला. आणि माझे सासरे नाहीत घरी, त्यामुळे आज बोलणी होणार नाही, निघा इथून. तशी मयुरीने हाक मारली, अहो येताय ना सगळे घरात. तसे सचिन, राहुल आणि चैतन्य. आलो हा वहिनी, असं खूप गोड हसून अर्जुनकडे बघत त्याला डाफरत म्हणाले, होतंस का बाजूला. आणि अर्जुन गुपचूप बाजूला झाला. त्याला बगल देऊन सगळे रॉयल बॉयज घरात शिरले आणि अर्जुनराव पाठीमागेच राहिले. आणि म्हणाले, उचल्यांची अवलाद कुठली, माझ्याच बायकोच्या घरात मलाच मागे ठेवून घुसले. रॉयल गँगऐवजी उचलेगिरी गँग असं नाव ठेवायला हवं यांचं. आता आशूच्या बारशात आमच्या गँगचं सुद्धा बारसं घालतो. आता पुढच्या भागात अर्जुनरावांची उचलबांगडी कशी होणार आणि अर्जुनराव ती रोखण्याचा कसा प्रयत्न करणार हे ऐकायला आवडेल ना. कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.